आज लय दिसतो ना विद्येने धपाटे बनवले बर का. लय चालते खायची. खात नाही काही नाही दिसत करायला लावायचं आणि खायचं नाही. ते फडकत होत लागते त्याला जानूचं शेंबड पुसलं. काय बोलते साबणीने आधी फडकं मी धुवून आणलं व्यवस्थित परत 2-3 पाण्यात हिसाळलं आणि मग करू राहिले. तुम्ही मला स्वच्छतेचं सांगू राहिले का. धपाटे एका हाताने कशी धपाटे बनवते पा. अहो जरी एक हात जरी असला ना तरी माझा प्रयत्न असतो तुम्हाला प्रत्येक पदार्थ खाऊ घालण्याचा. असं नको वाटून द्यायला बायकोला एक हात येईन आपल्याला हे खायला नाही भेटत आणि ते खायला नाही भेटत. त्याच्यामुळे ना मी सगळं शिकलेले सगळं. तसं तर पहिल्यापासूनच येतं पण हे धपाटे थोडे अवघड असतात बरं का. धपाटे पुरणपोळ्या आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळ्यांनी काय माणूस असून ग तुझं बाप खरंच मानलं पाहिजे. चालू व्हिडिओ मध्ये मला म्हणून राहिले ते फडकं धुतलं का. हा कधी घाणेरडे पण असतो माझा रोजची रोज घरातल्या फरच्या पुसून रोज गॅस पुसून स्वयंपाक असतो. हा नसतो जानू कुशाल म्हणते तो फडकं धुतली का धुतलं का बाई काय म्हणावं. बोट ओढ का चव आली जानू त्याला चांगलं लागत चवीला. ते पापडे झाले ना म्हणजे ते पापडे तळालेले तू का नाही खाल्लं मग. तू खाल्लं नाही का. किती चांगला स्वयंपाक करा झालं ना धपाट्याने. तेव्हा तव्यावर टाकला होता तिने आता. काय पहिल्यांदाच बनवून राहिले काय कोणाचं पाहून करायला. पहिल्यांदा बनवले का हो. आज आहे ना अंधारात पीठ मळलं त्याच्यामुळे ना थोडं पीठ बिघडलं म्हणजे लाईट गेली मागाशी बिघडलं म्हणजे त्याच्यामध्ये ना फक्त थोडस ज्वारीचं पीठ टाकायला विसरले थोडं गव्हाचं. हा सगळे पीठ मिळून टाकावं लागलं एकच नाही. हा एका भाकरीचं ते कुपनाची ज्वारी नव्हती भेटली का त्याच त्यांच्यात काही पद्धत असं खाऊ होय. तुम्हाला असं वाटतं हिला एक हाते म्हणून या असंच करीत असं तसंच करीत असं समजा. समजा बरं का. आता तर हाय तुमची बी बायको गपकड्या जानू 2 हाताची बायको भेटली असती ती सावुंडगी भेटली असती तिला काही येत नसतं काय नसतं आणि मग काय केलं असतं. बाहेरून मागायला एवढे हाय फाय लोक लागून गेला का बाबा. हा श्रीमंत आहे का आपण एवढे. पोरांचा यश नाही काढा का असतो बाहेरून मागू हॉटेलमधून मागू. रात्री पण त्या पिल्ल्याला भाजीवरून कटकट घालीत होता त्याला म्हणलं बायको जर आडाने भेटली तर काय करशील. मी बाहेरून मागवून जस की लईच असे जागीरदार असल्यावर बोलत येत. भाज्या केल्या तरी पोरांना आवडणार नाही बापाला आवडणार नाही. एकाच्या कटकटी. तुमची मदर इंडिया बनवायची पाहू लहानपणी असं काही. पावसाळ्यामध्ये धपाटे भजे पापड खायला जास्त आवडतं मला जास्त आहे ना पापड असं खायला. दुधाचा गरम गरम विलायची जास्त मारून चहा. तुम्हाला काय आवडतं पावसाळ्यामध्ये खायला. रताळ मला भजी गाजर का मला भजी मम्मी मला भजी लय एवढं डोकं या माणसाचं खरंच ना त्या बाईना भजी आणि पापड काय बोलन काही नाही. रताळ तुमच्या बापसाने घालली होते का पावसाळ्यात. माणसं म्हणते तर चहा भजे परत माई झुमरी घर झाडायचे झुमरे लय राडाय घरात राडा घालू नको. एवढं झालं ना भांडे घासायचे तर घर झाडायचे तर काय खाते का झुमरी. झुमरी खाल्लं नाही नको म्हणली त्याच्यामध्ये कांदा आहे मला नाही आवडत म्हणली आणि चांगलं नाही लागत आहे म्हणे.
मम्मी माझं द्यायचे 17 रुपये. तिचं लय असतो एवढं त्या दिवशी मार खाल्ला खाण्यावरून पण तरी बी तिचे खाण्याचे चाळे जातच नाही. वय बाजूला रागात नको बघू इकडून उलतानच मारीन बघ. एवढा ताण नसते देत खाया प्यायला अजून तर एवढीच आहे. तुम्हाला नाही आवडलं का हो काय रताळं. थालीपीठ? तिच्या देखत आता चाबऱ्यावर काय बोलत नका जाऊ. तिला अर्थ कळत नाही पण ती काही म्हणते. तिला नाही कळत आता तुझ्या पांचट बोलण्याला. येडे तर लेकरांना देखत असं नाही बोलायचं काही नाही आहे ना बाई. बाईचं कान पडा आणि बाई पांचट म्हणलं पांचट म्हणजे तिला कळतच नाही. पांचट म्हणजे झोपायचं का? नाही ग. आणि कोणाला कमेंट मध्ये सांगा थालपीठ आहे ना त्याला थालपीठ म्हणतात धपाटे म्हणतात. पावसाळ्यात खाण्याची एवढी याची ना वेगळीच मजा असते. ते गरम गरमच चांगलं लागत बरं का. आता झालं का लगेच गरम गरम त्याच्यावर ताव मारणार है ना. मला पिठाची आवडते. याच्या संग आहे ना दही खातं कुणी कुणी नाहीतर चटण्या बी करते तर कुणी कुणी गुळा संग. आम्ही तर गुळा आणलेला आहे. तुम्हाला कसं संग खायचं चटणी बिटणी करायची का? माझं झालं झालं मम्मी मला झोप आलेली आजले अंग भरून मला बघा वाजले कशाने काय माहिती. आज नव्हती गाडी बंद पडली ना. काय विचार ना उद्या पण न्या इतक्या लांबचं अंतर आहे म्हणा. हा काल माझी होती आज तिची. मम्मी मग उद्या मम्मी आज पप्पाची गाडी कुठं होती? पप्पाची गाडी रिपेअरिंगला नाही नेली दादाने. नीट करायला धपाटे ना धपाटे तर सोडा. एक बाई अशी बर का नाव नाही घेत मी आता व्हिडिओ मध्ये. तिला आहे ना साधी बेसन पोळी सुद्धा करता येत नाही. का बरं असं असं बाईच्या जन्माला आल्यानंतर एवढं उंदक्यावानी वागणूक कमून बरं. अगं शिकायला काही वय असतं का कुठली गोष्ट. शाळा म्हण काम म्हण काही पदार्थ म्हण शिकायला वय नसतं का हो. शिकता येतं. मला पोळ्या येते बनवता. कोणच्या सगळ्या. हो का. पण जाऊ द्या भाऊ मला मी ना असं मला कधी मी स्वतःला असं वाटून देत नाही की मला एक खाते आणि मला हे बनवता नाही येणार आणि मला ते बनवता नाही येणार. असं जर मनातून जर इच्छा मनातून इच्छा धरली का माणसाला ते कुठलं जमत नसतं. मगाशी फरच्या पुसल्या 2 वाजता. टाकी घासली ती टाकी उपसली ती फरच्या पुसून झाल्यावर. काम असतं घरी यांना वाटतं आयतं बसून खाती खाती पण हे कर ते कर ते कर किती का काम आवरावं लागत. चला आता आहे ना घर झाडते भांडे घासते मग जेवण करून जेवलं का मग मला आहे ना काही सुधारत नाही. बर चालेल मग मी झाडून घेते तुम्ही भांडे घासा. ठेवू का. बरं चला सगळ्यांनी धपाटे खायला या. परत म्हणतात धपाटे करताना खायला नाही बोलवलं. बाय सगळ्यांना. आता व्हिडिओ सोडतो आणि बोला मग.